हरि ओम. पूजनीय स्वामीभक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज यातील प्रकरण 4 ते गुरु शिष्याची गोठी याचा भाग 4 ऐकूया. साधकाच्या बाबतीत निरूपण करणं हा धोका ठरेल का? या प्रश्नावर स्वामीजी म्हणतात, नाही, साधकानं जसं बोलायचं तसं वागायचं. ती ज्ञानेश्वरी अंगात मुरवायची. निरूपणातून जे घ्यायला पाहिजे ते घेतलं नाही तर धोका. ज्ञानोबा, समर्थ, नाथ यांच्यासारख्या थोर संतांनी निरूपण केलं, पण साधकांनी देखील आपल्याला जे व्हायचं आहे असं धरून निरूपण करावं. तैसे भोगा आतुनी निगता, चित्त मज माझी रिगता. आपलं चित्त भोगातून निघालं नाही आणि भगवंताकडे गेलं नाही तर त्या ओवीवर 1000 वेळेला निरूपण करून काय उपयोग? बहुधा याची जाणीवच निरूपणकाराला नसते. जाणीव होणं आणि त्याप्रमाणे आपण होणं हे फार कठीण. तसं झालं तर मग तो समर्थ ज्ञानोबाच झाला. आधी जाणीव, मग तसं होण्याचा खास प्रयत्न. हळूहळू चित्त भगवत स्वरूप व्हायचं ही का सोपी गोष्ट आहे? म्हणून प्रवचन आणि साधना, त्यात साधनेवर जोर. तसं केलं तर 5-25 वर्षात होण्याचा संभव असतो. तेही मुळात चांगली सत्वगुणी प्रकृती असेल, परमार्थाविषयी संशय नसेल आणि मनात ईश्वराविषयी अनुराग असेल तर होईल. नाहीतर जन्म जावा लागतो. एक साधिका अभंग म्हणते, निवांत राही ज्योत दिव्याची, तैसे मानस झाले, गुरुकृपेने निर्मळ होऊनी, शांत तेवत राहिले. मनाचे उन्मन होवोनी गेले, मी पण सारे मावळले, बरसत राही अमृत आतून, जीवन हे धन्य झाले. साधक सिद्ध साधुजनांना प्रचितीने बोले, अखंड सावध राहुनी माधव ब्रह्मानंदे डोले. स्वामी म्हणतात, छान, असं मन एकदा झालं की संपलं, मग अवघड काही नाही. पण हेच होणं फार कठीण आहे. साधकाच्या जीवनात मनाला फार महत्त्व आहे. मन आणि इंद्रिय यांच्यावर ज्याला ताबा मिळवता आला त्याच्या पक्षी परमार्थ सोपा आहे, पण तोपर्यंत फार कठीण. त्यासाठीच 24-36 वर्ष साधना करावी लागते. मनाचं मन पण जावं लागतं, म्हणजे मनातून मत्सर, काम, क्रोध, द्वेष हे सर्व जावं लागतं. मन परमात्मरूप व्हावं लागतं. त्यासाठीच मनाचं उन्मन व्हावं लागतं. तुम्ही सारी मंडळी भाग्यवान. जी गोष्ट साधण्यासाठी अरण्यात जाऊन 12-12 वर्ष तपश्चर्या करावी लागते, ती तुम्ही एवढ्या लहान वयात मिळवलीत, हे भाग्य आहे. अर्थात मनाचं उन्मन झालं एवढ्यावर भागत नाही. मन उन्मन होऊ शकतं, पण मन वर गेल्यावर त्या ठिकाणी थांबणं हे फार अवघड आहे. मन उन्मन झालं तरी ते खालीवर होत राहतं. ते वर स्थिर राहण्यासाठी दीर्घकाळ साधना करावी लागते. एकदा मन वर स्थिर राहायला लागलं की आपलं काम संपलं. मग पुढचं आपोआप होतं. म्हणून मनाला परमार्थात फार महत्त्व आहे. हेतू चांगला असला तरी कर्मात चूक होण्याची शक्यता आहे की नाही? स्वामी म्हणतात, काही चूक होत नाही. कर्माचा हेतू चांगला असला की झालं. एकदा मनाला पटलं की आपण जे करतो ते चांगल्या हेतूनं करतो आहोत, मग कुणाला पटो न पटो, आपल्याला घाबरण्याचं कारण नाही. स्वामी जर असे घाबरले असते तर गेल्या 10 वर्षांमध्ये जे कार्य झालं ते स्वामींना करताच आलं नसतं. तुमच्या पातळीवरून तुम्ही जे करता ते बरोबरच असणार, पण आमची ती बोधाची पातळी नसल्यानं चूक होण्याचा संभव आहे ना. या प्रश्नावर स्वामी म्हणतात, तसं काही चुकलं तर मी सांगेनच ना. अनेक गोष्टी मी प्रसंगानुसार सांगितल्यात. पहिली गोष्ट म्हणजे कुणी काही वेडंवाकडं बोललं तरी आपण त्याच्याविषयी प्रेमच ठेवायचं. दुसरी गोष्ट, कुणी नमस्कार केला तरी आपण मोठे झालो असं समजू नये. तिसरी गोष्ट, कुणी आपली निंदा केली तरी तेवढ्यावरून आपण वाईट आहोत असं समजू नये. अशा अनेक गोष्टी मी यापूर्वी सांगितल्यात.
आपलं अंतःकरण हे प्रमाण धरावं. आपल्या हातून काही चुकीचं घडलं तर आपलं अंतःकरण सांगेल. कोणत्याही सुशिक्षित सुसंस्कृत समंजस माणसाचं अंतःकरण प्रमाण धरावं. कोणाचे 4 पैसे बुडवले तर आपलं अंतःकरण आपल्याला झोप लागू देणार नाही. कारण आपल्या अंतःकरणातच परमेश्वराचं वास्तव्य आहे. अंतःकरणाच्या आत बाहेर तो नटूनच आहे. तो कदापि तुम्हाला इकडे तिकडे जाऊ देणार नाही. जरा हातून काही चुकीची गोष्ट घडली तर ते तुम्हाला ताबडतोब सांगेल की हे करणं बरोबर नाही, मला हे आवडलं नाही. म्हणजे समजावं की स्वामींना हे आवडलं नाही. तुमचं अंतःकरण जर सांगत असेल की जे केलं ते बरोबर आहे, यामध्ये कुठलीही चूक माझ्या दृष्टीनं नाही, तर स्वामी कदापिही म्हणणार नाहीत की हे तुमचं चुकलं. कारण तुमचं अंतःकरण आणि स्वामी एकच आहेत. याचंही कारण तुमच्यावर चांगले संस्कार आहेत. सद्गुरूंचं सामर्थ्य, ते आपल्यासाठी घेत असलेले अपार कष्ट, या कशाबद्दल शंका नाही. सद्गुरूंबद्दल आपली श्रद्धा कमी पडते असंही वाटत नाही. आपण प्रयत्नही खूप करतो, तरी व्हावी तेवढी प्रगती का होत नाही? ह्या प्रश्नाच्या उत्तरासाठी स्वामी म्हणतात, पूर्वसंचित हेच त्याला कारण. त्याला आपण काही करू शकत नाही. प्रभू रामचंद्रांनाही 14 वर्ष वनवास भोगावा लागला. अनेक वेळेला मनात येतं की आपल्यासाठी सद्गुरूंना किती कष्ट द्यायचे. त्यावर स्वामी म्हणतात, मला तर हे कष्ट वाटतच नाहीत. तसं आम्ही प्रत्येकासाठी कष्ट घेतो. एखाद्याच व्यक्तीसाठी खास कष्ट घेतो असं नाही. आता काही व्यक्ती म्हणतात की आमच्यासाठी तुम्ही किती कष्ट घेतले हे आठवलं की अंगावर शहारे येतात. पण त्याला इलाज नाही. एक एक व्यक्ती सुधारून मार्गस्थ झाली, आपल्या आनंदात राहायला लागली की आमचं काम झालं. सद्गुरू कृपा न झालेली, परमार्थ न करणारी पुष्कळ चांगली माणसं जगात दिसतात. ह्या वाक्यासाठी स्वामी म्हणतात, अशी पुष्कळ माणसं आहेत असं जे वाटतं ते खरं नाही. खात्री ठेवा, मी आता 70 वर्ष पाहतोय, बहुतेक मंडळींचं वागणं, नम्रता, शालीनता, गोड बोलणं हे वरवरचं असतं. जरा वरची कातडी बाजूला केली की लक्षात येतं हे वागणं, हे प्रेम खरं नाही. सद्गुरू कृपेनं, साधनेनं हळूहळू मन खरं शांत होतं. बाहेरच्या मंडळीत जी मुळातच सत्वगुणी आहेत, अशी 100त 5 माणसं, ती सोडली तर इतरांचं मन कदापिही शांत राहणं शक्य नाही. या 4थ्या भागाबरोबरच ते गुरु शिष्याची गोठी या प्रकरणाचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण तयाचे बिसाट शब्द या 5व्या प्रकरणाचं वाचन क्रमशः ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्छिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.